जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये घरातील आजी आजोबा खाऊ शकतील इतके मऊ खुसखुशीत बिनपाकाचे तिळगुळ लाडू करणार आहे। त्यासाठी बिन पॉलिशचे 2 वाटी तीळ, ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ, 4 इलायची। लाडूसाठी तीळ भाजून घ्यायचे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तीळ लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचे। खूप लवकर भाजले जातात, कच्चे पण राहायला नको, खूप जास्त पण भाजायचे नाही। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची। तीळ भाजताना सारखं फिरवत राहायचं। 5 ते 7 मिनिटात लो फ्लेमवर असे छान भाजले जातात। हलकासा रंग बदलला की गॅसची फ्लेम बंद करून गरम कढईमधून लगेच काढायचे। असे भाजले गेले पाहिजे। एका परातीत काढून घेते, थंड होऊ देते। तीळ थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये काढायचे। 4-5 मिनिटात थंड होतात। एका मिक्सरच्या भांड्यात तीळ, इलायची बारीक व्हायला पाहिजे म्हणून गूळ न टाकता जाडसर फिरवून घेते। यातच 2 चमचे गूळ असं जाडसर फिरवून घ्यायचं। खूप जास्त बारीक काढायचं नाही। एका परातीत काढून घेते। राहिलेले तीळ मिक्सरमध्ये गूळ टाकून जाडसर काढून घेते। हे लहान भांडं आहे म्हणून थोडं काढते। मिक्सरचं मोठं भांडं असेल तर एका वेळेला सर्व तीळ मिक्सरमध्ये फिरवून घेता येते। हे सर्व काढून झालेलं आहे। यामध्ये 2 चमचे तूप, हे मिश्रण हाताने असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेच लाडू बांधायचे। ज्यांना अजिबातच पाक जमत नाही त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे। असे छान गोल लाडू बनवून घ्यायचे। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। लहान मुलांना, आजी आजोबांना खाता येतील असे तीळ गुळाचे पौष्टिक लाडू तुम्ही पण या संक्रांतीला असे तिळगुळाचे बिनपाकाचे मऊसूत लाडू करून बघा। 100% परफेक्ट रेसिपी आहे। असे सर्व लाडू बांधून घेतले। आपण तिळगुळाचा लाडू बघू कसा झाला, म्हणजे तुम्हालाही कळेल लाडू किती मऊसूत खुसखुशीत झाला आहे। असे बिनपाकाचे तिळगुळ लाडूसाठी कोरडा गूळ न घेता थोडा ओलसर गूळ घ्यायचा। संक्रांत स्पेशल तिळगुळाचे बिनपाकाचे मऊसूत पौष्टिक लाडू तयार आहे। हिवाळ्यात आवर्जून करायलाच पाहिजे असे तिळगुळाचे लाडू। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।